कारंजा ते मालेगाव बस पूर्ववत सुरू, प्रकाश महाले यांचे प्रयत्नाला यश। अवैधरित्या होत असलेली प्रवासी वाहतूक आणि लोकांना आपल्या सोयीनुसार पावसाची पडलेली सवय, त्याचा परिणाम महामंडळाच्या वाहतूक सेवेवर झाल्याने एकेकाळी करण्यावरून दर अर्ध्या तासाला असणारी कारंजा शेलू बाजार कारंजा मालेगाव चक्क बंद झाली। परिणामी सोयीनुसार वाटणारी काळी पिवळी ऑटो आणि लक्झरी सेवा आता प्रवाशांच्या अंगलट येत असल्याने अनेक सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे। अशीच बंद पडलेली सेवा बस सेवा कारंजा मालेगाव ही बस स्थानकाला चांगले उत्पन्न देणारी आहे, मात्र ती बंद असल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान होते आणि प्रवाशांचे हाल होत आहेत। त्यामुळे ही सेवा पूर्ववत जाण्यासाठी पश्चिम शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश महाले यांनी पुढाकार घेतला। त्यात संबंधित विभाग प्रमुखांना निवेदन देऊन आमदार भावनाताई गवळी यांच्याकडे ही मागणी लावून धरली, त्यामुळे स्तर सेवा सुरू करण्यात आली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।